मी माझी एवढंच सांगतो, आमच्या ग्रामपंचायतल्या मॅडमला, ग्रामसेवक मॅडमला आम्ही खूप वेळेस म्हणलो 5% निधीचं काय आहे, तर मॅडम आम्हाला म्हणतात तुमच्या 5% निधीमध्ये 30 रुपयाची शेगावची रग आहे. आमच्या का 5% निधीमध्ये रग वाटलेली आहे काय? आम्ही घरकुलासाठी गेलो ग्रामसभेमध्ये, मॅडमला आम्ही 4 वेळेस म्हणलो मॅडम आमच्या अपंगाच्या घरकुलाचं काय? मॅडम म्हणल्या असं कुठेही लिहिलेलं नाही की अपंगाला घरकुल द्यायचं. म्हणजे आमच्या गावात 4000 लोकसंख्या आहे, त्याच्यानंतर माझा नंबर आहे, तोपर्यंत माझा डोळ्याचा आंधळा झाला तर नंतर यांना घरात बसू का माझ्या? म्हणजे आम्ही का गुन्हा केला का? मी एवढी विनंती करतो, आपल्या गावामध्ये ते हे झालं, शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये आमच्या कार्यक्रमाला जवळपास 300 रुपयाचे कागदपत्र गेले आणि आमचे कागदपत्र ते आमच्या वरल्या बसस्टँडला फेकून दिले. म्हणजे आम्ही काय चिवते आहेत का यांच्यासोबत राहायला? आमचे दुसरा मुद्दा एक आहे, अपंगाला जिल्हा परिषदची वीज भांडवलची फाईल आहे, त्या फाईलची मंजुरी 1.5 लाख रुपये. आम्ही वारंवार जिल्हा परिषदला जायचे कामधंदे सोडून आणि नंतर त्यांनी इथून बँकेत पाठवले तर बँकवाले म्हणणार तुम्हाला भेटत नाही. म्हणजे ही स्कीम लावल्या कशाला तुम्ही? एक तर आम्हाला आशा नका देऊ, तुम्ही डायरेक्ट सरळ सांगून टाका की तुम्हाला ही स्कीम नाही. हे मुख्यमंत्री साहेबापर्यंत तर मी विनंती करतो, हे खालचे कर्मचारी आम्हाला एरी चिवत्यात काढतायत. आम्ही अपंग आहेत, आम्हाला नका कोणी उभं राहा म्हणत नाही, तुम्ही बाहेर थांबा म्हणतात, चांगल्या कपडेवाल्याला मदत देऊ द्या. म्हणजे यांचे 10,000 खिसा भरतो. मी एवढं बोलतो, बच्चू भाऊ तुम आगे बढो, अपंगाला घरकुल, अपंगाला 5% निधी. नाही मला मी सौरात आले घरचे बाई गुणाची मकासरे सौरात आले घरचे. मला बाथरूमचं बिल भेटलं नाही आणि मस्टरचं बिल भेटलं नाही. मला आता पगार बंद आहे का तुमची? चालू एकदा गाव गाव मी बैराम गुंडाळे रुपला पांडीचा रहिवासी आहे सर. माझे अपंगाचा शेवटचा हप्ता 5000 रुपये आणि माझ्यासोबत सर एक मातंग समाजाचा माणूस आहे, त्यांचे 5000 रुपये. आमच्या गावात 3 घरकुल आले होते, 3 घरकुलाचे 5,000 रुपये असे 15,000 रुपये इंजिनियर साहेबांना खाली आहेत आपल्या शेवाळे साहेबांनी. आणि त्या समोर कधी बोलत आहे, कारण मी त्यांच्या 10 वर्ष बाहेर पडलो. साहेब आमच्या गरीबाचे पैसे तुम्ही काय घ्यायला? हां, अपंग असून तर त्यांना लाच द्यायची होती थोडीफार, आम्हाला ती घडली नाही. समजा आम्ही पैशाने कमी पडलो, त्याच्यामुळे त्यांनी आमचे 5,000 रुपये खाली. मी जाहीरपणे सांगतो. तुमचं काम झालं का? माझं काम घरकुल पूर्ण झाले सर. पूर्ण शेवटाच्या घरात मी राहायला गेलो तरी पण माझा शेवटचा हप्ता आणि माझे मस्टर रुकलेत आणि त्याला कार्यमध्ये मी पंचायत समितीचे कार्य अधिकारी लोक, त्याच्यामुळे शेवाळे साहेब नंबर 1. आमच्या बळीराम गुंडाळे यांनी मांडले इथे आपल्या इथे वैयक्तिक झालं ठीक आहे, पण अशा काही मागण्या आहेत की जे इथे आपण हे केलेले नाही. ते भरपूर अशा काही मागण्या आहेत. आता मी ग्रामपंचायतमध्ये एक वेळेस गेलो होतो, सहजच ग्रामसभेमध्ये आपले ग्रामसेवकापुढे एक मुद्दा मांडला. शांत बसा. मुद्दा मांडला असा की हो शांत बसा. जो अपंगांना 5% निधी मिळतो तो आम्हाला का नाही मिळत? तर सहजच ग्रामसेवक म्हणून गेले की तुमच्या गावातून तुम्ही वीज बिल भरता का, पट्टी भरता का, पाणीपट्टी भरता का? मग त्यांनी मला असं बोलून बाहेर काढून दिलं. बस असे काही बरेच काही मुद्दे आहेत. आणि आपण सॉरी नाव माहित नाही, 7-8 महिन्यापूर्वी. आणि मला रहिवासी प्रमाणपत्र काढायचं होतं, तर मी एका लेडीज ग्रामसेवक होते, तर त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला ते रहिवासी प्रमाणपत्र पट्टी भरल्याशिवाय म्हणजे नळपट्टी, घरपट्टी, वीजपट्टी भरल्याशिवाय दिले नाही, साधा कागद. आणि हे आम्हाला म्हणतात की तुम्ही नळपट्टी, वीज बिल, हे घरपट्टी भरता का? हे 5% निधी तुम्हाला द्यायचा कुठून? मी राहणार दगडवाडी. मी दगडवाडी ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक म्हणून काम करीत होते, पण आता माझ्या नावावर ग्रामपंचायतनं दुसरा मुलगा घेतलेला आहे. तरी मी आज 6 वर्ष झालं त्यांच्या मागं आहे की माझी जागा मला द्या, पण ते मला देत नाहीत. मला सरपंच, ग्रामसेवक आणि गावातील सर्वच लोक मला सतवीत आहेत. मला कल्पना दिली नाही, मी कोणता राजीनामा दिला नाही, पण मला कमी करण्यात आलं आणि माझी कोणती संमती सुद्धा नाही की मला कमी करा आणि दुसऱ्याला घ्या म्हणून. पंडितराव मोरे, राहणार कानेगाव. विकसित भारत संकल्प योजनेअंतर्गत गावामध्ये रथ आला होता आणि त्यावेळेस सगळ्याला विचारलं की कोणाला काय अडचण आहे काय, ते विचारलं त्या रथ आल्याच्या नंतर.
त्यावेळेस गावामध्ये पंचायत समितीचे विखे साहेब आले होते. विखे साहेब म्हणले अपंगाला घरकुल देता येत नाही. मग अपंगाला घरकुल देता येत नाही तर मग कशामुळे देता येत नाही. मी म्हणलं साहेब का देता येत नाही. मग विखे साहेब काय म्हणले की समजा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचा ठराव घ्या आणि माझ्याकडे द्या. मग विखे साहेबाकडं माझा एक आणि लक्ष्मण नवघरे 2 आमच्या इथले ओपनचे जनरलमध्ये, आम्ही अपंग असून जनरलमध्ये आहे ओपनमध्ये, तर ते 2 ठराव आम्ही विखे साहेबाकडे दिलेत आणि विखे साहेबाकडे ठराव देऊन त्या ठरावची आणि त्यांनी काही दखल घेतली नाही. समजा ते पंचायत समितीला ठराव पडून आहेत एवढं म्हणणं आहे. आणि गावातील 10-12 व्यक्ती आलेले आहेत आमचे, जे की निराधार आहेत आणि विधवा आहेत. समजा त्याला कोणताच आधार नाही असे व्यक्ती काय माझ्यासोबत आहेत. काही अपंग आहेत की त्यांना बी घरकुल योजनेचा लाभ नाही. कानेगावामध्ये कमीत कमी असं घरकुल मंजूर होते की समजा 5-10 हजार रुपये दिले की त्याचं घरकुल मंजूर होते, पण सर्वसाधारण माणसाचं घरकुल मंजूर होत नाही. पैसे दिले की त्याचं घरकुल मंजूर होते. तर याची नोंद घ्यावी. समजा राहणार रेगाव, जिल्हा परभणी, तालुका पूर्णा. जिल्ह्याच्या बी लास्टच्या टोकाच्या गावावर आहे आम्ही आणि तालुक्याचे लास्ट टोकावर आहेत. आमच्या गावाला कोणताच निधी येत नाही. कोणताच निधी जरी आला तरी तुम्ही पैसे 10,000 द्या. मोठे माणसं 10,000 देतात, ते घरी नदी घेणार. कोणता जरी नेता आला तरी मोठ्या घरला जाणार, त्याचे पैसे घेणार आणि तिथून तिकडंच निधी जाणार. मै आई आज 2016ला वडील वारलेले आहेत. मै कोणतं घरकुल नाही, कोणती पगार नाही, कोणतंच निधी नाही माझ्या घरात. आज मै आईचं डोक्याचा प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्याला कोणतीच निष्ठा नाही. या जिल्ह्यात असा आमदार आमच्या गावात आला, आमदारानं चांगल्या लोकांच्या घराला गेला आणि आमच्या गावातल्या कोणाला नाही. कोणताच नुसतं नावाला आमदार आहे, खासदार आहे, सगळे खासदारी आहेत. एक सुद्धा असा निष्ठानिवंत नाही. आता यायच्या नीतीने यायला काल फोन लावला, तुम्ही या म्हणले, यायनं आले ना, आम्ही फोन लावला. आमच्या गावातली आज 5 ते 6 बाया आहेत. अशा घरकुल नाही, त्याला कोणतीच निधी नाही, पगार सुद्धा नाही त्याला. फक्त ते खाणार झाले लोक सगळे. कोणता ग्रामसेवक येणार, मोठ्याच्या घरात बसणार, चहा पिणार आणि जाणार, येणार नाही का म्हणणार नाही कोणतं कोणाला काय नाही. आणि तुमची सभा ग्रामसभा जरी असेल तरी 2 माणसाच्या कमीतमध्ये करणार नाही. तसं पारापशी याच्यापाशी कोणतीच निष्ठा नाही. मग ग्रामसेवक सरपंच सारखेच आहे सगळे. आज गावात असं हे नाही. आमच्या गावातले अशा बाई आहेत काही. आता माझी आई आज कमी जास्त वडील मग 5 ते 7-8 वर्ष झालं वारलेले आहेत. घरकुल आज मग घरात जर बघलं तुम्ही ना, अर्धा इतका हे पाण्याचा ढीग साचते. पगार सुद्धा नाही माझ्या आईला. ऐका, कोण्याही आमच्या पूर्णा तालुक्यामध्ये आज ज्याचे पती वारून 10-10 वर्ष झालेत, त्या विधवा बायाला सुद्धा पगार केली नाही ह्या गद्दार लोकांना. आणि रत्नाकर गुट्टे साहेबांना काय केलं, येऊन हे गौरचे पाहुणे जे म्हणतात तसं त्यानं चांगल्याला येऊन गाडे दिले, ज्याची लिंक आहे त्याच्यासोबत. आणि जे अतिशय गरीब आहे त्या गरीबाला तुम्हाला सांगतो कोटला त्यानं लाभ दिला नाही. आता आमचे काय अपंग मुलं आहेत, त्याला विचारा तुम्ही फलाण्या गावामध्ये गाडा दिला का म्हणून. एखाद्याला तरी आमच्या गावामध्ये कमीत कमी 5-7 मुलं अपंगमध्ये मोडतात. आज त्याला 60% आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यापाशी अपंगाचं सर्प तिकीट आहे. कोण्या अपंगाला घरकुल दिलं का म्हणाव. आणि ह्या रत्नाकर गुट्टे साहेबांना तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये येऊन फक्त एकच पहिल्या वेळेस सांगतील की बाबा मला इथून फक्त 9 फुल्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं मी या गावाला कोणतीच स्कीम राबू शकत नाही. म्हणजे पाप केलं का आमच्या गावानं त्याचं. फक्त आम्हाला त्याला एवढाच आता जबाब विचारायचा आहे. त्यानं पूर्णा तालुक्यात कोण्याही गावामध्ये येऊ द्या, माझ्या शेतकऱ्याला मी समजायला सांगतो, त्याला एकच सवाल विचारा की तुम्ही काय. दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक व विधवा महिला या सर्वांना मी प्रथम प्रणाम करतो. मला आशा नव्हती, मला अजिबात आशा नव्हती की एवढ्या प्रमाणामध्ये पब्लिक जमा होईल. मला वाटलं 10-20 लोक जमा होतील, कुठंतरी आपलं निवेदन द्यावं, कुठंतरी एक आपल्या मागण्या ते सरकारपासून मान्य करून घ्यावं. पण गावोगाव काय अशा समस्या काही समस्या ते कोणी सोडू शकत नाही. एवढे समस्या आता मला सांगा, एका गावामध्ये जर 20-20 बायाला पगार नाही किंवा घरकुल नाही किंवा दिव्यांगाला घरकुल नाही, तर त्या गावातला सरपंच काय झोपी घ्यालाय का. काय करायला गावातला सरपंच सांगा ना तुम्ही. हे पहिल्या सुरूला या गावामधल्या सरपंचाचं काम आहे.
जे काय तुम्हाला घरकुल द्यायचंय, जे काय तुम्हाला पगारी करायचे ते पहिलं काम सरपंचाचं आहे. त्याच्यानंतर ग्रामसेवकाच्या गुच्चीला धरून काम करून घ्यायचं काम सरपंचाचं. हे आम्ही कार्यकर्ते आहो, आम्ही कोण्या पदावर नाही, आम्ही काही नाही. गावामध्ये तुम्ही 500-500 रुपये घेऊन जे माणूस निवडून दिला ना ते त्याचं काम आहे. पण त्या सगळ्यामध्ये बेकूफ आपण बेकूफ का म्हणतो मी तुम्हाला सांगू का? कारण तुम्ही 500-500 रुपये घेतलेले आहेत त्याचे. तुम्ही एक समजा राधाबाई गेली सरपंचाच्या घरी, बापू मला घरकुल दे. राधाबाई गेल्याच्या नंतर ते मधात राहते सरपंच, ते काय म्हणते, त्याची मालकीन म्हणते राधाबाई आली, तिथं किती घेतली होती? 5,000 घेतली होती म्हणते. त्या राधाबाईचं काम आहे मालकीनलाच विचारते, नाही म्हणून सांगते. काही ना 5,000 घेतले होते ना आधी. ज्या सरपंचाला तुम्ही काही देत नाही, निष्ठावान सरपंच आहे ते आज सरपंच तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये बरेचसे लोकांचे कामं केलेले आहेत. माझे मित्र होतं, 1 रुपया कोणाला 1 रुपया न देता गोरगरिबाचे कामं करणारे होतं ना. आणि असे काय भारकाव होतं, तुम्हाला पैसे द्यायचे आणि नंतर तुम्हाला कोणतीच योजना नाही द्यायची. हे सरपंच होणं, हे पंचायत समिती सदस्य होणं, हे आमदार होणं म्हणजे एक व्यवसाय झालेला व्यवसाय. तुम्हाला 500 रुपये द्यायचे आणि 10 कोटी रुपये कमवायचे व्यवसाय आहे. तुमच्याकडे बघणार कोण आहे? राधाबाई मेली, माती करा, चला विषय मिटला. हा, तुम्हाला कोण बघणार आहे सांगा ना? अहो, तुम्हाला तुमचं पोरग बघणार ना, तुम्हाला तुमची लेख बघणार. बघते का कोणी? मी बोलत असेल त्याचा राग येऊ द्या, काय हरकत नाही. मी जे सत्य आहे ते बोलालो. हा, याचा विषय काय नाही. राग आला तर काय हरकत नाही, जे आहे ते खरं आहे. मग मला सांगा, ज्या टायमाला तुम्ही एखाद्याचे जर 500 रुपये घेऊन फलाल्या माणसाला जर निवडून देत असाल, फलाल्या माणसाला निवडून देत असतात तर त्याच्यामध्ये दोषी आपण आहात. मी तुमच्याकडे 1 वोट टाकवलं तर माझ्याकडे 4 वोट होतं, हे दोषी आपण आहात. मग तिथं कुठंतरी आपण विचार केला पाहिजे, कुठंतरी आपण विचार केला पाहिजे की इथं आपलं काहीतरी चुकालंय. आज मला सांगा, तुम्ही तहसीलला तुम्हाला जर पगार चालू करायची म्हणलं तर 5,000 रुपये लागेल. अहो, पगार चालू कराय फक्त 300 ते 400 रुपये खर्च येतो. 400 रुपये खर्च येते, 500 रुपये खर्च आहे. लई जर मोठ्या कोणता अधिकारी चहा पित असला तर 500 रुपये. एवढे पैसे काय? पैसे कुठं? अहो बिनकामाच्या लोकांचे घरं भराले हो तुम्ही, बिनकामाच्या लोकांचे घरं भराल्या तुम्ही. आशा आहे तर तुमचे कामं सुद्धा होणार ना. तुमच्या गावात आला म्हणजे ग्रामसेवक हो चांगल्याच्या घरी बसणार, कोणता अधिकारी हो चांगल्याच्या घरी बसणार, गोरगरिबाच्या घरी कोणीच बसणार नाही. या मावशीचा प्रश्न काय विचारला का तुम्ही? ऐकल्या काय? 10 रुपये टक्केवारी काढून या बाईनं की नाही घरकुल बांधलं, त्याचा कोण जबाबदार आहे सांगा ना? 10 रुपये टक्केवारी काढून हे तिचे पैसे फिरायची बाई मरूनच जाणार. त्या शावकाराचे पैसे बुडतील, मात्र तिचं याच बुडणार, हे बुडणार, पैसे देणं होणार नाही. मग काय करायचं सांगा ना मला तुम्ही? मग गोरगरिबाकडे बघायला कोणीच नाही. गोरगरिबाचा दाता म्हणलं तर फक्त एक बच्चू भाऊ आहे. काल संभाजीनगरला तुमचा मोर्चा झाला, आपल्या तालुक्यातून 850 लोक आले. ते 850 म्हणलं तर मला सांगा, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून 4 ते 5 लाख पब्लिक होते औरंगाबादमध्ये. औरंगाबादचं जाम होऊन गेले होतं, जाम. एवढी पब्लिक झाली. फक्त पाऊस पडला म्हणून थोडी पब्लिक तुमच्यासारखे चालता येत नाही ते जीपमध्ये बसलेले होते. आज त्या बच्चू भाऊला मुख्यमंत्र्यांना फोन केला, बच्चू भाऊ या, तुमचं काय काम आहे ते सांगा. कशामुळे झालं असेल? आपल्या एकीमुळं. तुम्ही आज जर इथं आले असला तर आल्या म्हणून मी बोलालो, आणि 4च बाय आल्या असल्या तर आम्ही पसा गुंडी धरला जात होतो. काय बोलत नव्हते आम्ही कोणाला. तुम्ही आल्या, सगळेजण सहकार्य करायला, तुमच्या काय अडचणी आहेत ते प्रत्येकानं सांगल्या. आमच्या पद्धतीनं जे तुमच्या अडचणी होते आम्ही तुमच्या सोडूत, आम्ही त्याचा काय विषय नाही, सोडूत ना. आता राधाबाईचं झालं आणि गवळणबाईचं झालं ना, त्याला राग मानू नका. कोण्या तरी एका बाईचं झालं ना, या त्या बाईचं नंतर होणार. आता राहिला प्रश्न आपला, पहिला प्रश्न आहे 5% निधीचा. ज्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही घरपट्टी, नळपट्टी जे काही कर भरता, 100 रुपये भरले तर त्या 100 रुपयातून 5 रुपये हे दिव्यांग बांधवाच्या खात्यात जातात. तुमच्या गावामध्ये जर 1 लाख रुपये झाले तर 5,000 हे दिव्यांग बांधवाच्या खात्यात जातात. ते गावामध्ये किती राहू समजा, एकाच्याच म्हणून नाही. मग मला सांगा, आता समजा उदाहरण धरा, तारकळची ग्रामपंचायत आहे. तारकळच्या ग्रामपंचायतमध्ये सालाच्या काट्याला 1 लाख रुपये जमा व्हाले. 5 वर्षामध्ये किती व्हालेत? 5 लाख रुपये जमा झाले. उदाहरण धरा, 5 लाख जमा झाले. त्या 5 लाखा पाठीमागे 25,000 रुपये दिव्यांग बांधवाचे. मग मला सांगा, तारकळच्या, कावलगावच्या, कातनेश्वरच्या जे मोठ्या ग्रामपंचायत होता, छोट्याला म्हणणार मी, मोठ्या जे ग्रामपंचायत होता त्यानं आतापर्यंत दिव्यांगाला 5% निधी दिला का?
या भाडगावच्यानं फक्त माळेगावच्या 25 रुपये शाली आणून दिल्या, ती गुडघ्यापर्यंत आली नाही तर डोक्यापर्यंत. याच्या व्यतिरिक्त कोणही काय दिलं नाही. का बांधव आहे त्याला याचा काय निधी होते त्याच्या? आपल्याला म्हणा ना तुम्ही घरपट्टी भरा ना, कामानिमित्त भरा, तुम्ही पैसे भरा, पैसे भरलेला कर जाणार आहे मान्य आहे, पण याच्यामध्ये हरामखोर ग्रामसेवक काय करतात माहिती आहेत का तुम्हाला? डुप्लिकेट तुम्हाला पावती देतात. तुम्हाला पावती द्यायची 10,000ची, पावती तेवढी द्यायची, पावतीवर तुम्हाला सही राहणार. जे खाली तुमच्या पावतीच्या खाली जी पावती राहते ना झेरॉक्स, तिच्यावर त्याची सही नसते. पैसे कोणाच्या घरला गेले? साहेबाच्या घराला गेले. लेकरं कोणाचे बरे झाले? साहेबाचे बरे झाले. गरीबाचे लेकरं काय गेले? शेतात निंदायला गेले. साहेबाचे 2-2 मजली नांदेडला घरं आले. साहेबाचे लेकरं मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकालेत. आपले लेकरं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खिचडी घेऊन त्याच्यामध्ये आया निघालेले खायले घरला येत. मग गोर गरिबांना जायचं कुठं सांगा ना? अहो मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण योजना काढली, किती बाया परेशान केल्या हो, किती बाया परेशान केल्या. अहो घरी भांडणं लागली, ऑनलाईन चल ना, त्या नवऱ्याला बाया एवढ्या तंग करायला. आता मवच उदाहरण सांगतो, मला एवढं तंग केलं माझ्या मालकीने. बाई झालं म्हणलो तू ऑनलाईन, झालं नसलं तरी झालं म्हणलो, तिला काय कळालं झालं की नाही, झालं म्हणलो तू ऑनलाईन, बसली शांत. तसं तुम्ही शांत बसा, तुम्हाला पैसे पडले तर मग म्हणा. पैसे तुम्हाला अजिबात पडणार नाही. पैसे पडतील गावातून 2 बायाला 100 बाया मये पडतात म्हणून खुश होतात. 2 बायाला पैसे पडतात, 2 फुटक्या बायला पडतात, ती गावानं सांगते सगळे, बाकी कोणालाच काय पडणार. ही अशी काही योजना आहे, असे काही मुद्दे आहेत. पण याच्याकरता कसं झालंय, हे आपला जे घटक आहे ना, या घटकाकडे कोणीच बघायला तयार नाही. ज्या बाईचा पती गेला म्हणजे तिचं सगळं काही गेलं, तिला कोणाचा आधार नाही. मोडका तोडका लंगडा शमडा कसा असो, ते पती म्हणजे पती असते. हे एकदा गेला, विषय मिटला त्याचा, त्या बाईचा. तिला बघणार कोणी नाही. तिनं आधी म्हणती माझ्या तू मड बसू दे, हे करू दे, मात्र ती मनाभावातून म्हणत नसती, कुठंतरी एक बोलत असती समजा. हा मग हे 5% निधी झाला ना, याच्या नंतरचा आपला निधी हे बघा, दिव्यांगाला घरकुल द्यायचं. दिव्यांगाला घरकुल द्यायचं म्हणजे काय होतं? दिव्यांगाला घरकुलानं विधवा महिलेला घरकुल द्यायचं होतं. गावामध्ये 5 घरकुल आले. एका गावामध्ये समजा फुकट गावला 5 घरकुल आलेले आहेत. 5 घरकुलामध्ये पहिलं घरकुल द्यायचं दिव्यांगाला. त्या गावामध्ये दिव्यांग किती? 5 होतं. 5 पैकी 2 द्यायचे दिव्यांगाला, 1 द्यायचं विधवा महिलेला. 3 कटले का? जे 2 राहतात ना, ते गावामधल्या कोणालाही देऊन टाकायचे, त्याचा आम्हाला राज नाही, खुल्या वर्गाला देऊन टाकायचं. मग ग्रामसेवक किंवा या गावातले जेवढे गावात तालुक्यामध्ये 98 गाव, तेवढ्यामध्ये सांगा कोण्या अपंगाला किंवा विधवा महिलेला हे घरकुल दिलो? हा व्हिडिओ साहेब कॅबिन मध्ये बसून सांगतो की आम्ही सगळ्याला काय दिलं, सगळ्या ग्रामसेवकाला सांगले मी सगळ्याला काय दिलं. आणि हे भाडकाऊ ग्रामसेवक 5,000 7,000 घेतल्याशिवाय एकाची फाईल हलणार नाही. एकाची फाईल कोणी असो त्याच्यामध्ये, आज ते विधवा असो अपंग असो कोणी असो, यायला फक्त पैसा पाहिजे. यायला बाकीचं कोणाची काही घेणदेण नाही. अहो तुमच्यापाशी एवढा पावर आहे, आता तुम्ही पावर दाखवत नाही. अहो ज्या तुमच्या गावामध्ये जर ग्रामसेवक आला तर तुमच्या हातातल्या बांगड्या काढा, त्याच्यापाशी टाका, चल बांगड्या लिहू म्हणायचं, ये हो घरकुल कुठे सांग म्हणायचं. पण तुमचाच कोणता तरी तात्याराव येतोय, बाई गप बस म्हणते, त्याचा भाडकावर राहते, बाई गप बस म्हणते, बाई गप बस. अंगावर फेकायच्या बांगड्या, चल भर म्हणायचं बांगड्या, घरकुल का नाही मला सांग म्हणायचं. असे जॉब विचारणारी माणसं तयार झाली. अहो तुम्ही आता मी तुमच्या गावात येऊन विचारू शकतो का? तुम्हीच विचारू शकता, तुम्हाला विचारणं अधिकार आहे. मग मला सांगा तुम्हाला घरकुल का भेटेना? का इथपर्यंत तुम्ही आल्या सांगा ना, इथपर्यंत का आल्या? इथपर्यंत याचं तुम्हाला एकच मुद्दा सांगतो, तुम्ही 500 रुपये घेतल्या म्हणून इथपर्यंत तुम्हाला येणार. 500 रुपये जर घेतल्या नसल्या, 500 रुपये जर तुम्ही घेतल्या नसल्या तर बाब्या सरपंचाला विचारत होत्या घरकुल मग कुठे सांग बापू, विचारत होत्या की नाही? आता तुम्हाला विचारा तोंड आहे काय? नाही मग 5 माणसं नाही, मग 4 माणसं, मग सकुबाईचे 500 आलेच नाही. तुमची यादी चलती त्या टायमाला, सकुबाईचे दिलं नाही, कोणाचे की दिलं नाही म्हणून तुम्ही म्हणता त्या टायमाला. हे कुठंतरी तुमचं बंद झालं पाहिजे, बरोबर आहे ना? मग चुकत असलं तर तुम्ही बेशक सांगा, तू चुकायला ये, तू बोलू नको. हा मग तुम्हाला काय भेटलं सांगा ना मला. तुम्ही घेतला नाही हो, तुम्ही निर्मळ आहा, मग तुम्हाला काहीच भेटलं नाही, काहीच भेटलं नाही तुम्हाला. तिला सोडूनच द्या, ती कोण्याच मापाची नाही म्हणतात, लई काय करू लागले तर सोडून देतात एखादीला. बकळ छान येत आमच्यासारखी
सोडून देतात, नका म्हणतात जाऊ द्यायला द्या, काय 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 गरज नाही. पण असे आता याच्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे बघा, हे दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, त्याची आतापर्यंत ग्रामपंचायतला तुमच्या नोंदच नाही. गावामध्ये दिव्यांग किती आहेत, अपंग किती आहेत, विधवा महिला किती आहेत, त्या दिव्यांगाला पगार भेटतो का, त्या विधवा महिलेला पगार भेटतो का, अशी नोंदच कुठं नाही. तुम्ही निस्ते फिरायला कागद घेऊन तुम्ही आता इथं नाही म्हणलं तर की नाही, किती बायाने झेरॉक्स काढले, एक 200 बायांचं झेरॉक्स काढले असतील. 200 गुणिले 200 म्हणलं तर तुमचे 400 रुपये गेले, इथंच गेले 400 रुपये. तुम्ही आपण सगळे झेरॉक्स मध्येच मराले, कागदाची झेरॉक्स काढण्यामध्येच आपली जिंदगी चालली. हा, दुसरं काहीच राहणार चालले आपल्याला. मग मेन मुद्द्यावर जर याचं असलं तर आपल्याला कुठंतरी असे सगळ्या जणांनी येऊन संघर्ष केला तर काहीतरी होते. संघर्षच करणार गेलं तर काय होते, आता तुम्ही घरला जाणार, बापा मोह त्यानं कागद घेतलंय ते काम करते की नाही, तुम्हाला घोर लागतंय ते विचार करते की नाही, कारण मी फुकट केलं ना. आणि पैसे दिले असलं तर तुम्हाला वाटतं पैसे दिलेत काम काऊन होईना, काम झालंच म्हणून समजा, पैशाचा हे जोर आहे. आम्ही हे ते फुकट कामं करणार, मला पैशाची आशा नाही, तुमचं काम हो. आत्तापर्यंत तुम्ही जा आमच्या तहसीलदार साहेबापाशी जा, 80 ते 90 लोकायला आम्ही फुकट राशन कार्ड काढून दिलेले. 80 जर राशन कार्ड काढायचे म्हणलं तर 3 लाख रुपये लागतात, 3 लाख दलालामार्फत फुकट 85 लोकांना कार्ड काढून दिलेले. नाही म्हणलं तर 700-800 लोकांना पगारी चालू करून दिलेले आता. आणि आता राहिला प्रश्न आपला व्हिडिओ साहेबापाशी घरकुलात, त्याला झोपू दे ना आम्ही. तुम्हाला जोपर्यंत घरकुल भेटत नाहीत, बच्चू भाऊला मुख्यमंत्री साहेबांना बोलून घेतलेलं आहे, हे आपल्यासाठी गेलेले आहेत. 2.5 लाख रुपये ते घरकुलाला, शहरामध्ये तेवढेच पैसे दे, ग्रामीण भागामध्ये तेवढेच पैसे दे. 1,20,000 होते पहिले घरकुलाला, हे पाहिजे नाही ते 1,20,000, 2.5 लाख रुपये पाहिजे म्हणून बच्चू भाऊ गेले. रक्कम जास्त चांगली पण 2.5 लाख रुपये तुम्हाला मंजूर होणारच. त्याच्याकरता तुमच्या गावातली प्रत्येक जण बाई जरी इथं आज आली नसली तर तुम्ही तुमच्या गावातली यादी तयार करा आणि यादी आम्हाला द्या. आम्ही यायला घोडे लावत कसे लावायचे, यायला विचारू, ज्या विचारू का देत नाही. हा, विधवा महिला नाही का देत नाही, तिला सांग का तिची पगार करीत नाही. असे बरेचसे प्रश्न आहेत. आता राहिला प्रश्न बघा त्या शेवाळेचा, शेवाळे इंजिनियर. मी शेवाळेला अगोदर काय बोललो माहितीये का तुम्हाला, शेवाळे साहेब म्हणलो, शेवाळे साहेब इकडे या पंचायत समितीला गेलो, शेवाळे साहेब इकडे या म्हणलो, शेवाळे साहेब तुम्हाला एक सांगतो म्हणलो, तुमच्या मार्फत आहे म्हणलो घरकुल लोकांचे, अपंग दिव्यांग लोकांचे फोटो काढून त्याला पेमेंट टाकायचं, मंजुरी त्याच्या मागे आहे. घर आपलं 3 फूट बांधलं, 10 फूट बांधलं, काय सज्जापर्यंत गेलं त्याच्या मार्फत आहे, तसं बिल निघत असतं. शेवाळे साहेबाला मी बोललो, साहेब गावाला लुटा, मला काय घेण देण नाही, गावाला लुटा, मला काय घेण देण नाही. अपंग आणि विधवा महिलेचे जर पैसे घेतलास मया इतकं वाईट. मी आधी त्याला बजावून सांगलं होतं, तू असशील घरचा जागीरदार, मला काय घेण देण नाही, मला तुझ्याशी घेण देण नाही, फक्त मया दिव्यांग बांधवाला आणि विधवा महिलेचे पैसे घ्यायचे नाही. हा भाडकाव प्रत्येक तालुक्यामध्ये त्याला जे सर्कल दिले, कोणाकडून 500 घे, कोणाकडून 1000 घे, कोणाकडून 1000 घे, कोणाकडून 2000 घे. त्याच्या बापाच्या घरची ठेवी आहे का पैशाची, सांगा ना मला तुम्ही. तुम्हाला 1,20,000 दिलेत, तुम्हाला आधीच घरकुलाला 1,20,000 दिलेत, 20,000 रुपये तुमचे त्या दलाल लोकांना देण्यामध्ये चलेत, उरले तुम्हाला 1 लाख रुपये. 1 लाख रुपयामध्ये तुमचे 2 भिताड बांधणं होणार. या बाईनं शेकडेवारी काढून पैसे काढून घर बांधलं, सांगा ना मला तुम्ही. माटेगावची मावशी आहे, 1 लाख रुपये म्हणजे 10% पैसे काढून घर बांधलं, तिचे काय हाल झाले असते सांगा ना मला. मग याला पैसे घ्यायची काय गरज आहे सांगा की मला तुम्ही. पण तू गाव लूट म्हणलो ना मी त्याला, मान्य आहे म्हणलो, तू गाव लूट, बऱ्याच चांगल्या लोकांचं घर करत असतील त्याच्याकडून घेणं काय घ्यायचे ते, पण गोरगरीबाकडून घेऊ नको ना. ऐकला नाही बेट्या, आज तुम्हाला सांगतो गुंडाळेनं 5 आणि 10,000 रुपये दोघांकडून पैसे घेतले म्हणून सांग. अशा कितीतरी लोकांकडे तर मात्र काय लोक कसे भाडकाव आपले बोलत नाही, मधल्या मार्गी पैसे देणारे आहेत आपले सुद्धा. त्याला काय लागले म्हणले बोला आमचं काम रुकाले, पैसे देऊनच काम होतात का काय, पैसे दिले म्हणून हे लालचावून चालले, सांगा ना मला तुम्ही. तुम्हाला आता दुसरा प्रश्न आहे बघा, तुमच्या जे गावामध्ये योजना चालू आहे फळबागेची, काय फळबागात सीताफळ लावले, कोण आंबा लावलं, कोण काय लावलं, त्याचे मस्टर बंद केले, ते जांबवाडी लावली, त्याचे अजिबात मस्टर बंद केले. मग मला सांगा तुम्ही मस्टर काय म्हणून बंद केले, वरून शासन पैसे टाकायला तर तुम्ही मस्टर काय म्हणून बंद करता. जे गोरगरीब शेतकऱ्याची योजना आहे, जे गोरगरीब शेतकऱ्याला काहीतरी भेटायचे तुम्ही योजना बंद केली. आता त्यानं काढली गोट्याची योजना,
गायगोटा योजना काढली, मान्य आहे तुम्ही गायगोटा योजना काढली, त्याचा राग नाही आम्हाला, पण फळबाग चालू करा ना. व्हिडिओ साहेब तुम्ही फळबागेचे मस्टर चालू करा. तुम्हाला या मस्टरा मागे तुमचं काहीतरी लागत वगैरे आहे का? तुम्ही का बंद केले आम्हाला एवढं सांगा. तुमची जर एक जर मस्टर काढायचं असलं तर मला सांगा 1,500 रुपये खर्च याला ना 1,500 रुपये खर्च. तुम्ही शेतकऱ्यापासून 1,500 तुमचे माणसं घ्याले तरी शेतकरी तयार आहे मग तुम्ही चालू का करणार? पहिले प्रथम तुम्ही मस्टर चालू करा. सोडणार ना आम्ही तुम्हाला मस्टर चालू झाल्याशिवाय, कारण शेतकऱ्याचं तेच साधन आहे ना. शेतकऱ्यांना तुम्हाला सांगा शेतामध्ये फळबाग लावलेला आहे, त्यानं फळबाग झोपविलेला आहे, त्याचे पैसे कोण देणार? त्याच्याकडून पैसे आपण घेतलेच पाहिजे. दुसरा मुद्दा आहे बघा, जे अपंग बांधव होतं, जे विधवा महिला होतं, याची एक ग्रामसेवकानं नोंद करून घ्यायची. अशी नोंद करायची की एक अपंग आहे ते किती टक्के आहे, त्याला पगार मिळतो का, त्याला पगार मिळत नाही. त्याला जर पगार मिळत नसला तर आम्हाला कळतं ना त्याला पगार नाही म्हणून, आम्हाला चालू करून देतात. आम्हाला माहित नाही ना तुम्हाला कोणला पगार चालू कोणला बंद आहे. ही नोंद पहिले प्रथम ती नोंद करून घ्यायला पाहिजे. आतापर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतला नोंद नाही, ती नोंद करून घ्यायची. आणि प्रश्न राहिला बघा 7वा, सारिका वासुदेव वाघमारे मॅडम उठा. सारिका वासुदेव वाघमारे ही मॅडम आहे, ही रोजगार सेविका आहे. ही रोजगार सेविका समजा एक पहिल्यापणापासून तिनं काम करू लागली, बरोबर आहे. तिनं काम केल्याच्यानं काय झालं, तिचं लग्न झालं आहे मॅडमचं. लग्न झाल्याच्या नंतर ती काय गेली, माहेरी गेली. लग्न झालं माहेरी गेली, संसाराला गेली तिथं. पण तिचं गाव काय लय अंतर नाही म्हणत. आता फुकट गावून गेली आणि पूर्णला आली, हे काय अंतर लय नाही. हा तरी हाक मारला तर सासरा जावाय भेटत कधी बी, एवढं अंतर आहे त्याचं. मग त्या बाईला काय केलं म्हण, त्या गावातल्या ग्रामसेवकानं काढून टाकलं आणि त्या ठिकाणी दुसरा माणूस घेतला, बरोबर आहे. पण दुसरा माणूस घ्या तुम्ही, आम्हाला राग नाही. तुमची ग्रामपंचायत आहे, तुम्ही घेऊ शकता. पण या बाईला कल्पना देणं काम आहे की नाही? या बाईला कारण सांगणं काम आहे की नाही? ग्रामसेवक साहेब सांगा मला, तुम्ही या बाईला सांगा ना, तुम्ही तुझं लग्न झालं, तू काम करणार नाहीस का? तिला विचारा तुम्ही काम करणार नाही का? काढून टाका ना, काय हरकत नाही, काढण्याबद्दल आमचं हे नाही. पण कोणतीही कल्पना न देता पुलड्या माणसापासून काहीतरी भाग भांडवल घेऊन त्या ग्रामसेवकानं महागाला ठराव देऊन पुलडा एक माणूस कामावर घेतला म्हण. सांगा ना मला, या महिलेवर अन्याय झाला की नाही? झाला ना अन्याय. मग हे जॉब आम्ही कोणाला विचारावं? हे जॉब आम्ही व्हिडिओ साहेबाला विचारावं. तुमच्या हाताखालला ग्रामसेवक या बाईला काय म्हणून काढतो? कल्पना द्या ना तुम्ही, तिला काय करायचं ते काढलेल्याची कल्पना द्या तुम्ही. न काय सांगता तिला काढता म्हणजे तिच्यावर अन्याय झाला ना. तिला काहीतरी मानधन भेटायचं, ते आज रखडलं ना मानधन, तिला संसार कसा चालवायचा? मग हे आपल्या व्हिडिओ साहेबांनी हे मुद्दा 100% गृहीत धरून त्या बाईला न्याय दिला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा एक सर्वात महत्त्वाचा म्हणलं तर, जे विधवा महिला होतं, जे दिव्यांग बांधव होतं, आता जी यादी येणार आहे शासनाची, ज्या गावामध्ये समजा 20 दिव्यांग बांधव असतील, त्याच्यापैकी कमीत कमी 7 दिव्यांग बांधव आणि 5 विधवा महिलेला घरकुल भेटलंच पाहिजे. दुसरे कोणीच घ्यायचे नाही, अगोदर ते निवड. पण तुम्हाला एक सांगा, एक वेळेस दिव्यांग बांधवाला घर दिलं, एका गावामध्ये 10 दिव्यांग बांधव, 5 एक वेळेस घेतले, त्याच्यानंतर ते म्हणणार आहे का मला द्या? दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 घेतले, दिव्यांगच संपले नाही त्याच्या गावचे, तू दुसरं कोणाला दे की 5-5 हजार घेऊन, आम्हाला काय घेणे देणं? हा दुसऱ्या काहीतरी महिला असतील, समजा अपघातानं कोणाचा पती वाढला असेल, त्या महिलेला दे. आमचा एवढाच मुद्दा आहे. आपण पूर्णा तालुक्यातून एवढ्या संख्येनं जे जमा झाल्या, सर्वप्रथम मी सगळ्याचे हात जोडून, माझ्याकडून काय चूक झाली असलं तर माफ करा. तालुका पूर्णा शिवाजी सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली आज आपण ते दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, तालुक्यातल्या ज्या आमच्यापर्यंत काही समस्या पोहोचत नाही इनडायरेक्टली, कारण तुमच्या गावचे जे सरपंच मंडळी असतील किंवा प्रतिष्ठित नागरिक असतील, लोकसेवक लोकप्रतिनिधी असतील, यांच्यामार्फत तुमच्या समस्या आमच्यापर्यंत येत असतात. आणि तुमचे काही लोक असे पण असतील ते आतापर्यंत पंचायत समितीला येत नाहीत किंवा पोहोचू नाही शकत, किंवा त्यांच्या समस्या ते कुठंतरी दिव्यांग असल्यामुळे किंवा कुठंतरी अडीअडचणी असल्यामुळे ते इथपर्यंत येऊ शकत नाहीत. पण सोनटक्के साहेबांच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत येत असतात. आणि ज्या ह्याच्यातल्या मी महत्त्वाचे 2-3 मुद्दे अधोरेखित करू शकतो. माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे घरकुलाच्या बाबतीतला, जे आपण म्हणताय की दिव्यांगाच्या बाबतीत, तर दिव्यांगांना घरकुल भेटलं पाहिजे नक्कीच. की जसं
सर्व योजनेमध्ये आरक्षणामध्ये सर्व योजनेमध्ये 5% जसं आरक्षण आहे तसंच 5% आरक्षण घरकुलात सुद्धा सुरू केलं होतं. पण जशी आपली यादी ग्रामपंचायत स्तरावर प्रधानमंत्री आवास योजनेची यादी बनत असते आणि ही आवास प्लसची यादी ही 2020-21 मध्ये बनली होती. त्यामध्ये टॉप प्रायोरिटीनं तसे घेण्याच्या सूचना होत्या. त्याप्रमाणे बऱ्याच दिव्यांगांना सुद्धा हे झालेलं आहे. कोणी वंचित राहिला असेल तर नक्कीच तसं आमच्याकडे प्रस्ताव सादर करा आणि मी नक्कीच माननीय CEO मॅडम CEO सरांकडे त्याची पाठपुरावा करून नक्कीच त्यांना घरकुल मिळेल याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे माझ्या हातातलं मोदी आवास योजना आहे OBC लोकांसाठी. त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल, तुम्ही जर प्रस्ताव दिलात आणि दिव्यांगसुद्धा असाल तर टॉप प्रायोरिटीनं बाकीचे लोक वगळून बाकीच्या लोकांपेक्षा तुम्हाला आधी प्राधान्य देऊन मी तुम्हाला मग घरकुल देण्याचं जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये बसत असाल, क्रायटेरियामध्ये वगैरे बसत असाल तर मी नक्कीच त्याला टॉप प्रायोरिटीनं आपण देतो. मी तुम्हाला सांगायला मला आनंद इथं व्यक्त होतो की बऱ्याच 1-1.5 वर्ष झालं आपल्या तालुक्यातले फळबागाचे मास्टरसुद्धा बंद होते. पण आपण येऊन पूर्ण त्याची तपासणी करून जे जेन्युइन लोक आहेत आपले, ज्यांचं खरंच ज्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे अशा लोकांचं आपण जवळपास आल्यापासून जवळपास 8 महिने मास्टर आपण काढलेले आहेत. त्याच्यामध्ये यापुढे सुद्धा यावर्षीचे सुद्धा जे कोणते मास्टर वगैरे असतील, मास्टरचा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यांनी जेन्युइन लागवड केलेली आहे, ज्यांनी वृक्ष लागवड व्यवस्थित केलेली आहे, आर्थिक आणि तांत्रिक मापदंडानुसार ज्यांचे फळबाग लागवड आहे त्यांचं नक्की तपासणी करून त्यांचे पण मास्टर परत आपण विहित कालावधीमध्ये आपण सुरू करू. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की